नागपुर मनपा चुनाव के ठीक पहले उबाटा गुट को बड़ा राजनीतिक झटका लगा है। प्रभाग क्रमांक 21D के उम्मीदवार के तौर पर नामांकन दाखिल करने वाले उबाटा गुट के नेता गौरव महाजन ने अचानक अपना नामांकन पत्र वापस ले लिया और शिवसेना शिंदे गुट में औपचारिक रूप से प्रवेश किया। महाजन ने प्रभाग 21D में शिंदे गुट के उम्मीदवार अजय दलाल को समर्थन देने की घोषणा की है। इस फैसले से उबाटा गुट की चुनावी रणनीति पर बड़ा असर पड़ने की संभावना जताई जा रही है। इस प्रवेश के दौरान शिंदे गुट के विधायक कृपाल तुमाने उपस्थित रहे। गौरव महाजन ने कहा कि विकासमुखी राजनीति के कारण उन्होंने यह निर्णय लिया है और इससे क्षेत्र में नए राजनीतिक समीकरण बनते दिखाई दे रहे हैं। गौरव महाजन हे शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक असल्यामुळे त्यांनी हा योग्य निर्णय घेतला, कारण त्यांना अजय दलाल यांची कार्यशैली, काम कशा पद्धतीने करतात, सामान्य जनतेसाठी, गोरगरिबांसाठी, मागासलेल्या लोकांसाठी, दलितांसाठी काम करण्याची शैली जी अजय दलालांची आहे त्याला प्रभावित होऊन त्यांनी आज त्यांच्या या प्रभागामध्ये 21D मध्ये अजय दलाल यांना आपला पाठिंबा दिलेला आहे। कारण ते आमचेच होते, आमचे झालेले आहे आणि त्या दोघांची मिळून जी आता आमची ताकद या प्रभागामध्ये, आम्ही जरी मैत्रीपूर्ण लढत असलो तरी या मैत्रीपूर्णमध्ये आमचे अजय दलाल यांचा विजय निश्चित करण्याकरता आणि परत अजय दलालांच्या माध्यमातून सामान्य जनतेची, गोरगरीब जनतेची या भागाच्या समस्या सोडवण्याकरता, कारण त्यांनी अनेक वेळा या भागाचं प्रतिनिधित्व केल्यानंतर या भागाचा संपूर्ण विकास करण्याचं काम हे अजय दलाल यांनी केलेलं आहे आणि त्याकरता आता दोघेही मिळून अजय दलालांना मोठ्या फरकाने विजयी करण्याकरता महाजन हे आमच्यामध्ये आलेले आहे आणि त्यांच्या ताकदीने, त्यांच्या सहकार्याने ह्या प्रभागामध्ये धनुष्यबाण जिंकणार यात कुठेही शंका नाही। ह्याचा प्रमुख कारण म्हणजे उबाटा पक्षामध्ये जेवढे वरिष्ठ पदाधिकारी होते त्यांनी जे माझ्यासोबत दगा केला त्या कारणामुळे आज मी आपलं उद्धव पक्ष सोडून, आपली शिवसेना सोडून आज शिंदे सेनामध्ये आज प्रवेश घेतलेला आहे। हो, मी आज सकाळी उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि मी प्रभाग 5 मधून योगेशजी गोलनाडे व प्रभाग 21 मधून श्री अजय भाऊ दलाल यांना माझ्याकडून, माझ्या सर्व परिवाराकडून, मित्रपरिवार, माझे जेवढे कार्यकर्ता आहे, माझ्यासोबत जे जनता जनार्दन आहे, माझी मायबाप आहे, त्या सर्वांनी आज या दोघांना समर्थन दिलेलं आहे। याचा मोठा कारण म्हणजे असं मला अंधारात ठेवलं होतं। शेवटच्या दिवसापर्यंत मला हे म्हणण्यात आलं का आपली महाविकास आघाडी झालेली आहे आणि प्रभाग 5 मधून ते महाविकास आघाडीमध्ये आपल्याला एक सीट देत नाही आहे, प्रभाग 21 मधून देत आहे, 3 काँग्रेसचे उमेदवार राहतील, एक आपल्या महाविकास आघाडीमध्ये मसालचा चुनाव चिन्ह घेऊन तू उबाटा शिवसेनामधून उमेदवार राहशील आणि तुला पक्कीच म्हणजे नक्की मला AB फॉर्म देणार आहे आणि आपली युती महाविकास आघाडी होणार आहे असं सांगून मला AB फॉर्म देण्यात आलेला होता। मी उमेदवारी 5 मधूनच मागितली होती, प्रभाग 5 मधून उमेदवारी मागितली होती आणि मी तिथे हेही सांगितलं होतं माझ्या वरिष्ठांना का मला प्रभाग 5 मधून जर तुम्ही नाही म्हटलं तरी मी 4 पॅनल लढू शकतो, 4 उमेदवार उभे करू शकतो आणि पॅनल घेऊन लढू शकतो स्वबळावर। पण ते म्हणे नाही, स्वबळावर नाही लढायचं आहे, आलो नाही आलो 1 सीट निघेल, 2 निघेल किंवा नाही निघू शकत। त्यांचं असं म्हणणं होतं नाही बा, प्रभाग 21 मधून आपली महाविकास आघाडी झाली तर तुझी 1 सीट पक्कीच निघते। या हिशोबाने त्यांना मला अंधारात ठेवलं आणि वेळेवर जेव्हा महाविकास आघाडी तुटली त्याच्यानंतर मी जेव्हा त्यांना AB फॉर्म 5चा मागितला का मी 21 मधून परत घेऊन घेईन, वेळ गेलेली नाही, 2 तारखेचा पहिले कधी आपण परत घेऊन घेऊ, मला आज वेळेवर तुम्ही प्रभाग 5चा द्या, वाटल्यास 1 नाही 4 B फॉर्म द्या, मी 4ही B फॉर्म टाकतो आणि पूर्ण पॅनल लढवतो। नाही म्हणे नाही 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 आणि मला वेळ घालवून दिली। दुपारी 3 वाजून गेले, सेंटर पॉईंटमध्ये सर्व वरिष्ठ ते बसलेले राहिले आणि मला AB फॉर्म देण्यात नाही आला। निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू झालेली आहे। आज शेवटचा दिवस आणि आता आमचे उमेदवार अजयजी दलाल 21D मधून उभे आहेत आणि या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते आहे आणि यांचं कार्य बघून आणि यांचं या भागामध्ये असलेलं जे कार्य आपल्या सर्वांना माहिती आहे अजय दलालजीचा, की सामान्य जनतेला, गोरगरिबांचा नेता म्हणून त्यांच्याकडे सदैव बघत आलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी सामान्य जनतेसाठी काम केलेलं आहे आणि सामान्य जनतेच्या आग्रहास्तव आम्ही आज शिवसेनेची उमेदवारी श्री अजयजी दलाल यांना दिलेली आहे। मैत्रीपूर्ण लढत होते आहे आणि या ह्याच्यामध्ये आज आम्हाला इथे उबाटाचे उमेदवार जे होते गौरव महाजनजी
त्यांनी सुद्धा आम्हाला समर्थन देतात आहे, कारण त्यांना माहीत होतं तसा शिवसैनिकच आहे. पण शिवसैनिक असून त्यांना अजयजीचं काम माहीत असल्यामुळे, अजयजीचा स्वभाव माहीत असल्यामुळे, अजयजीची कार्यकर्त्याला घेऊन चालण्याची भूमिका कशी असते या गोष्टीला त्यांनी अनुसरलं आणि अजयजीच्या नेतृत्वामध्ये काम करण्याचं त्यांनी मान्य केलं आणि त्यानुसार आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि अजय दलाल यांना त्यांनी आपलं पूर्ण समर्थन देतात आहे. त्यांच्या प्रचारामध्ये गौरवजी स्वतः उपस्थित राहणार आहे. म्हणजे आता गौरवजी आणि अजय दलालजी या दोघांची जी आहे त्या दोघांची ताकद, त्या दोघांच्या ताकदीच्या भरोश्यावर आज अजय दलाल या महानगरपालिकेमध्ये जरूर जातील. प्रचंड मोठ्या फरकाने अजय दलाल यांचा या ठिकाणी विजय होईल आणि शिवसेनेचा विजय होईल असं मला वाटतं.